11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 29 तारखेला कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट लिस्ट आहे ती प्रसिद्ध झाली. या अलॉटमेंट लिस्ट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज हे अलॉट झालेलं आहे. त्यानंतर बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेजच अलॉट झालेलं नाही. त्याच्यानंतर अजून काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना कॉलेजचं अलॉटमेंट तर झाले आहे पण त्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही. त्यांना कुठल्या तरी दुसऱ्याच कॉलेजमध्ये जे त्यांना आवडते अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, तसंच आपला जो कॅप राऊंड 2 होणार आहे त्याच्यासाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत त्याच्या बाबतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप इम्पॉर्टंट माहिती 11th ऍडमिशन प्रोसेस त्याच्या बाबतीत आपण घेऊन येत असतो. तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आहे ते ऑल वरती सेट करा. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाल्यानंतर काय होणार होतं, बऱ्याच विद्यार्थी होते त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिला प्राधान्यक्रम मिळाला. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं होतं, म्हणजे ऍक्च्युली करायचं आहे अजून पण 3 तारखेपर्यंत 3 जून पर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस चालू असणार आहे. तर ज्यांना ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इन मध्ये जाऊन प्रोसीड फॉर ऍडमिशन करा, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुमची जी मूळ कागदपत्र आहेत ती घ्या, त्याच्या झेरॉक्स घ्या, कॉलेजमध्ये जा, फी भरा आणि आपला प्रवेश निश्चित करा. तसंच काही असे विद्यार्थी होती ज्यांना 1 नंबरचं कॉलेज तसेच 2 नंबरचं कॉलेज, काही जणांना 3 नंबर, कोणाला 7 नंबर, कोणाला 8 नंबरचं कॉलेज जे प्राधान्यक्रम मिळाला असेल आणि त्यांना ते त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मान्य असेल, मान्य असल्यास तर सेम प्रोसेस विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, सेम प्रोसेस करायची आहे. आपले जे काही मूळ प्रमाणपत्र आहेत ते घ्यायची, त्याच्या झेरॉक्स घ्यायच्या, लॉग इन मध्ये जायचं, प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन फी भरून आपलं कॉलेज जे काय आहे ते प्रवेश आहे तो निश्चित करायचा होता. हे कोणासाठी, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी. बरोबर आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर महत्वाची प्रोसेस, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलंच नाही अशांनी काय करायचं, कॉलेज अलॉट झालेलं नाही त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास त्यांच्यासाठी खूप माहिती इम्पॉर्टंट आहे बघा. प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये येण्यासाठी पसंतीक्रम भरून सहभागी होता येईल. म्हणजे काय आहे, ज्यांना कोणाला कॉलेज अलॉट झालेलं नाही ते सर्व विद्यार्थी राऊंड 2 मध्ये अप्लाय करू शकतात. राऊंड 2 मध्ये जात असताना तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचा जो प्रिफरन्सेस आहेत, जसं कॅप राऊंड 1 मध्ये आपण प्रिफरन्सेस भरले होते तसंच आपल्याला कॅप राऊंड 2 साठी परतच्याला आपल्याला काय करायचे, प्रिफरन्सेस भरायचे आहेत. मग हा राऊंड 2 चालू कधी होणार आहे, तर बघा आपलं जे राऊंड 1 चं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण जर आलो 3 जून पर्यंत कॅप राऊंड 1 ची ऍडमिशनची प्रोसेस पूर्णपणे चालणार आहे. तर याच्यानंतर बघा 4 जूनला दुसरे काहीतरी काम आहेत, त्याच्यानंतर 5 तारखेला आणि 6 तारखेला डेटा प्रोसेसिंग, नंतर तसंच दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल 5 तारखेला. त्याच्यानंतर 6 तारखेला रिक्त जागा प्रदर्शित केली जातील. साधारणतः 7 ते 8 जूनला आपला राऊंड 2 चालू होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जे करायचं आहे राऊंड 2 साठी जे काही नवीन प्रिफरन्सेस भरायचे ते साधारणतः 7 ते 8 तारखेला चालू होतील असा आपण अंदाज लावू शकतोय. दिलेल्या पसंतीक्रमातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद व्हायचं कारण नाही. आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुन्हा तपासून पसंतीक्रमाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग 2 पुन्हा भरावा. म्हणजे यात काय सांगितलेलं आहे, आपल्याला जे पाहिजे कॉलेज त्या कॉलेजचा पहिल्यांदा तुम्ही कट ऑफ चेक करून घ्या. आपल्याला मिळाले होते, आपल्याला मार्क आहे 425 आणि आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्याचा समजा कट ऑफ 438 लागला असेल राऊंड 1 साठी, राऊंड 1 साठी 438 लागलाय, मला 425 आहेत. ह्याचा अर्थ आहे कदाचित मला राऊंड 2 मध्ये मला पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. म्हणून बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कट ऑफ चेक करणं खूप गरजेचं आहे. बघा कट ऑफ तुम्हाला बघायचा आहे, कट ऑफ लिस्ट वरती या होमला आल्यानंतर आपल्या कट ऑफ लिस्ट हा ऑप्शन दिसतो इथं. 26-27 ला जावा, राऊंड 1 साठी जी कट ऑफ लिस्ट आहे ती पूर्णपणे तुम्ही इथं चेक करू शकता. बघा अशा प्रकारे तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकताय आणि याच्यामध्ये तुम्ही किती कट ऑफ लागलेला आहे, तुमच्या आवडत्या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. बरोबर आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं याच्यामध्ये कट ऑफची माहिती बघायला मिळणार आहे.
तर इथं जाऊन तुम्ही कॉलेजचं नाव सर्च करून तुमच्या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे तुमच्या कास्टनुसार ते तुम्ही इथं चेक करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे झालं कट ऑफच्या बाबतीत. कट ऑफ चेक करून तुम्ही असं करू शकताय. सो शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. शेवटचं ऍडमिशन जे होणार का नाही तोपर्यंत आपल्या जे काही प्रवेश प्रक्रिया सुरू राहतील, त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची काही इम्पॉर्टंट माहिती अजून मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, तर आपली जी नियमित शून्य फेरी आहे ती पार पडलेली आहे. त्याच्यानंतर नियमित फेरी 1 आहे ती सध्या संपत आलेली आहे. 3 तारखेपर्यंत 3 जून पर्यंत जी आपली प्रोसेस आहे ती चालू राहणार आहे. त्यामुळे राऊंड 2 मध्ये कोण कोण विद्यार्थी एलिजिबल असणार आहेत ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्यांनी प्रिफरन्स 1 ला त्यांना कॉलेज अलॉट झालं पण त्यांना ऍडमिशन घ्यायचंय का नाही घ्यायचं, तसंच प्रिफरन्स नंबर 2 ते 10 मध्ये कॉलेज लागलं त्यांना ऍडमिशन घ्यायचंय का नाही, म्हणजे ऍडमिशन त्यांना एकंदरीत घ्यायचंच नाही, अलॉट होऊन सुद्धा ऍडमिशन घ्यायचं नाही. आजचे सर्व विद्यार्थी राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झालेलं नाही कॉलेज, दे आर नॉट अलॉटेड, सो दे आर एलिजिबल फॉर राऊंड 2. अगेन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पार्ट 1 आणि पार्ट 2 लॉक करायचा राहिलेला आहे, असे सर्व विद्यार्थी नियमित फेरी 2 म्हणजे कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता समजून सांगितलं कॅप राऊंड 2 हा कोण कोण भरू शकतं. त्यामुळं असं नाहीये की तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये प्रिफरन्स नंबर 1 मिळाला होता तर तुम्हाला कंपल्सरी आहे की त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं, असं बिलकुल नाहीये. तुम्हाला प्रिफरन्स 1 जरी लागला असेल आणि तुम्हाला तिथं ऍडमिशन नाही घ्यायचं तर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी चालेल, ऑटोमॅटिकली तुम्ही इलिजिबल असणार आहे कॅप राऊंड 2 साठी. पण प्रोव्हाइडेड दॅट तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलं तुम्हाला, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचं जे काही हे असणार आहे, तुमचं जे काही लॉग इन असणार आहे त्या लॉग इन मध्ये तुम्हाला जायचं आहे. लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड 2 साठी पुन्हा प्रिफरन्सेस भरावे लागतील. कधी 7 आणि 8 तारखेच्या नंतर, 7 आणि 8 तारखेच्या नंतर, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे त्याच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं नियम आहेत ते. हे नियम काय सांगतायत, प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती नोंदवणे, भाग 2 पुन्हा लॉक करणे सक्तीचे असेल. हे कधी करायचंय, 7 तारीख आणि 8 तारीख. 7 तारीख आणि 8 तारखेला जेव्हा आपला राऊंड 2 चालू होईल तेव्हा ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही तेही, किंवा ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पार्ट 1 लॉक केलं नाही, पार्ट 2 लॉक केलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी, किंवा ज्यांनी अजून अलॉट होऊन पण कॉलेज ऍडमिशन नाही घ्यायचं, अशा विद्यार्थ्यांनी पार्ट 2 मध्ये जर राऊंड 2 मध्ये कॅप राऊंड 2 मध्ये त्यांना काय करायचं, अप्लाय करायचं असेल तर त्यांनी भाग 2 पुन्हा लॉक करायचा आहे. कसा भाग 2 लॉक करणार तुम्ही, जसं कॅप राऊंड 2 मध्ये प्रिफरन्सेस टाकले होते, 1 नंबरचं कॉलेज, 2 नंबरचं कॉलेज, 3 नंबरचं कॉलेज, 4 नंबरचं कॉलेज, असं कॉलेज ऍड करून तुम्हाला तो फॉर्म लॉक करावा लागेल. आणि लॉक झाल्यानंतर मग तुम्ही पार्टिसिपेट होताय कॅप राऊंड 2 मध्ये. ठीक आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम 1 ते 10 मिळाला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी, अजूनही सांगतो, आपली प्रोसेस 3 जून पर्यंत चालू असणार आहे. आज दिनांक बघा किती आहे, 31/5/2026 आहे. अजून तुमच्याकडे 3 दिवस आहेत. 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख आहे. तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन, जर तुम्हाला कॉलेज पसंत असेल तर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता, आणि जरी तुम्हाला ते कॉलेज पसंत नसेल तर तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काही नियम मी तुम्हाला दाखवायचे होते. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला दाखवायची होती. बघा इथं इम्पॉर्टंट माहिती इथं आहे, प्रवेशित विद्यार्थ्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करता येईल. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास भाग 2 पुन्हा भरून सर्वांसाठी खुला फेरीमध्ये सहभागी होता येईल. आता समजा एखाद्या विद्यार्थ्यानं कॅप राऊंड 1 मध्ये त्यानं ऍडमिशन घेतलं पण त्याला ते थोड्या दिवसानंतर कॉलेज नको आहे, तर तो प्रवेश रद्द करू शकतो आणि ओपन टू ऑल जो आपली फेरी लागणार आहे, ओपन टू ऑल जी फेरी लागणार आहे त्या फेरीमध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो, भाग 2 मध्ये पुन्हा कॉलेज ऍड करून. संबंधित विद्यालयाने विद्यार्थ्यास प्रवेश नाकारल्यास, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचं मेलचं फिमेल झालं असेल, मेलचं फिमेल झालं, काही विद्यार्थ्यांचं फिमेलचं मेल झालं, तर अशामुळे काय होतात,
किंवा काही अर्जामध्ये चुकी असतील त्यामुळे संबंधित कॉलेज असेल ते काय करतं, विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारतं. अशा विद्यार्थ्याला लगतच्या फेरीमध्ये लगेचच पार्टिसिपेट करता येते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं पण त्याच्या ऍडमिशनच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील तर तोही विद्यार्थी लगतच्या फेरीमध्ये काय करू शकतो, पार्टिसिपेट करू शकतो. कॅप राऊंड मध्ये अलॉटेड कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन नाही मिळालं कारण त्याच्या फॉर्म मध्ये चूक होती, तर तो कॅप राऊंड 2 मध्ये लगेचच पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे. अजून काही इम्पॉर्टंट माहिती मला तुम्हाला दाखवायची होती ते मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. हे सर्व माहिती आय होप सगळ्यांना समजलेली आहे. या व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये ज्या काही तुम्हाला जर त्रुटी आढळल्या असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील, म्हणजे तुम्हाला 11वी ऍडमिशनच्या बाबतीत ते सगळे डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच जर काय अडचणी असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती रिच आउट करू शकता. त्याची जी काही लिंक आहे ते मी आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे तुम्हाला मिळेल. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.